त्याला तर घड्याळाची गरज नाही पडत. किती महान परमेश्वर आहे. तुम्ही म्हणशाल मी काय पण बोलते, पण तसं नाहीये. जे देव दाखवतो तेच बोलते. त्याला घड्याळाची गरज नाही पडत. एक एक क्षण त्याच्या इथे आणि लिहून ठेवलेला आहे. एक एक क्षण, एकेकाचं नाव. रोज तुमचा हात बघतो, तुमचा चेहरा बघतो. आता तुम्ही म्हणशाल एवढे करोडो चेहरे त्याच्या हातावर, तो हातच एवढा मोठा आहे. ते काय कमी पडेल माणसाचे चेहरे हातावर? तो हात किती मोठा आहे. बापाचा हात आहे तो. जगिक हात आहे का असा आपल्यासारखा? आभाळाचं कागद केलं, समुद्राची शाई केली, तरी त्याच्या प्रेमाची खोली रुंदी आपल्याला मोजता येणार नाही. एवढं प्रेम तो आपल्यावर करतो. तो कसं आपल्याला विसरेल? योग्य समय आल्यावर तो आपल्या जीवनात जे करायचंय ते करूनच राहील. हालेलुया. योग्य वेळ आपण काय राहायचं ते टिकून राहायचं आणि सहवासात राहायचं. आपण काय करायचं? सहवास सोडायचा नाही. आज कितीही मोठं काहीही दिसो, सहवास दुप्पट करायचा, सहवास ते पट करायचा. त्याने परमेश्वराचं काम मोठं होतं. आपल्या जीवनामध्ये त्याच्या योजना पूर्ण होतात. हालेलुया. वर्स बघूया. स्तोत्र संहिता 27:14. परमेश्वराची प्रतीक्षा कर, खंबीर हो, हिम्मत धर, परमेश्वराचीच प्रतीक्षा कर. प्रतीक्षा करणं म्हणजे वाट पाहणं. वेट. वाट पाहणं म्हणजे वाट पाहणं. हिब्रू मध्ये, ग्रीक मध्ये, इंग्लिश मध्ये वाट पाहणं म्हणजे खरोखर वाट पाहणं. काय? परमेश्वराची वाट पाहणं, देवाच्या आशीर्वादांची वाट. कधी कधी मंडळीमध्ये परमेश्वर सांगतो, पास्टरद्वारे सांगतो की परमेश्वर तुम्हाला खूप आशीर्वादित करणार आहे, तर तू वाट पाहिली पाहिजे. जोपर्यंत आशीर्वाद येत नाही तू टिकून राहिलं पाहिजे. जर परमेश्वराने आपल्याला सांगितलंय, मोठे अभिवचन दिलेत, तर आपण त्या अभिवचनामध्ये वाट पाहिली पाहिजे. वाट पाहणं म्हणजे कशी वाट पाहणं? प्रार्थना करत वाट पाहणं. प्रेयर, प्रार्थना आपल्या जीवनाची सगळ्यात यशस्वी अशी किल्ली आहे. हालेलुया. एलिया आपल्यासारखा साधारण सुख दुःख भोगी मनुष्य, पण त्याने साधारण काम नाही केले. त्याचे काम भयंकर होते. रथापेक्षा जोरात धावला तो. कितीतरी बाल नबीच्या लोकांना त्याने मारून टाकलं. त्याच्या एका प्रार्थनेने पाऊस पडला आणि त्याच्या एका प्रार्थनेने पाऊस नाही पडला. आपल्यासारखा सुख दुःख भोगी असं लिहिलेलं आहे, साधारण मनुष्य. पण देव आपल्याला एका व्यक्तीत त्याच्याशी कंपेअर करायला लावतोय, ते म्हणजे प्रेयर. त्याचं जीवन कसं होतं? प्रार्थनामय. हालेलुया. एका व्यक्तीत तो आपल्याला एलियाशी जोडतोय. याकोबाचं पत्र 5 मध्ये वाचूया. पटकन काढायचंय हवेमुळे थोडं. याकोब 5:17. एलिया आपल्यासारख्या स्वभावाचा माणूस होता. एलिया कसा होता? आपल्यासारख्या स्वभावाचा. चिडका पण होता, रडका पण होता, नम्र पण होता. सगळंच होतं त्याच्यामध्ये. काय नव्हतं? सगळा स्वभाव होता त्याचा. तुमचा जसा होता तसा एलियाचा होता. त्याने पाऊस पडू नये अशी आग्रहाने प्रार्थना केली. त्याने पाऊस पडू नये अशी आग्रहाने प्रार्थना केली. आणि 3.5 वर्ष पृथ्वीवर पाऊस पडला नाही. पुन्हा त्याने प्रार्थना केली, तेव्हा आकाशाने पाऊस पडला आणि भूमीने आपले फळ उपजवले. पुढे वाचा.
माझ्या बंधूंनो, तुमच्यामधील कोणी सत्यापासून बहकला आणि त्याला कोणी माघारी फिरवले तर पापी माणसाला त्याच्या चुकलेल्या मार्गापासून एक काम करा, वरून घ्या थोडस. 16. तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमानांची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. हालेलुया. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ असते. आता नीतिमान हा नीतिमान आहे पण प्रार्थना नाही करत आहे. थांबलं गाडं कुठे आहे? तू नीतिमान आहेस, तू देवावर भिस्त ठेवली आहेस, तू प्रभूच्या आशेवर भिस्त ठेवली आहे, तुला त्याच्या वेळेवर संपूर्ण भरोसा आहे, सगळं आहे. पण नीतिमान प्रार्थनेत कमी झालाय. आमेन. हालेलुया. थँक्यू जीसस. आपण काढूया पहिला राजे. एलिया बघा 2-3 गोष्टी कशा बोलतो इथे. पहिलं वचन लक्ष देत आहे, बाहेरचे सगळे एकमेकांशी बोलू नका कोणी तिकडं. एलिया तिशबी हा गिलाद येथे उपरा म्हणून राहणाऱ्यांपैकी एक होता. तो अहबास म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर ज्याच्या हुजुरास मी असतो. इस्रायलाचा देव परमेश्वर ज्याच्या हुजुरीस मी असतो, म्हणजे उपस्थितीमध्ये, म्हणजे प्रेयर मध्ये. कुठं गेली उपस्थिती? चिंतेत, पापात, दुसऱ्यांना वेळ देण्यात, फोन मध्ये, इतर अनेक गोष्टीमध्ये. एलिया तुमच्या माझ्यासारखा दुःख भोगी होता. एलियाला खूप त्रास झालेला आहे, खूप. तो म्हणतो मी कोण आहे? मी एक साधारण मनुष्य आहे, पण मी देवाच्या उपस्थितीत बसणारा मनुष्य आहे. देवाची उपस्थिती साधारण नाही. देवाची उपस्थिती साधारण व्यक्तीला असाधारण बनवते. एलिया साधारण होता, पण तो देवाच्या उपस्थितीमध्ये बसायचा आणि त्याने असाधारण असे काम केले. परमेश्वराची उपस्थिती खूप गरजेची. अब्राहमा तू कुठे? परमेश्वराने त्याला हाक मारली. ते रोज भेटायचे. आदामा ते रोज भेटायचे. आदाम आणि हवा परमेश्वराला रोज भेटायचे. नवीन नवीन प्रेमात पडलेले व्यक्ती लोकांना एकमेकांना रोज भेटतात. तुमचं आणि देवाचं नातं प्रेमाचं नातं पाहिजे. कसलं नातं पाहिजे? प्रेमाचं. तुझं नाही फक्त गीत नाही गायचं, मेरा पहला पहला प्यार है ना. पहिलं प्रेम जर तुझं खरंच येशू आहे तर रोज भेट. रोज तुझ्या प्रभूला बघायला जा. आम्ही एक गीत गातो चर्च मध्ये, थांबले नाही ना तो. क्षणभर डोळे बंद. जेव्हा मी प्रभूच्या अति प्रेमात असते तेव्हा हे गीत मी गाते आणि गातेच.
मागे गेलो पाहिजे आणि मला तुझ्या समोर बसून फक्त तुला पाहायचंय, तुला पाहायचंय. जो पौलुस ना देवाबरोबर राहिला, ना त्याने कधी देवाबरोबर भाकर मोडली, ना त्याने येशूचे महत्कृत्य पाहिले, ना त्याच्या बरोबर जेवला, पण त्या पौलुसने इतर शिष्यांपेक्षा जास्त प्रकटीकरण लिहिलेत, जास्त देवाला पाहिलं. कसं शक्य झालं? तो देवाच्या उपस्थितीत बसू लागला. असा प्रेमात पडलेला होता पौलुस, ज्याला पौल म्हणतो. असा प्रेमात पडलेला. कसा पडला? चेहरा पाहिला ना त्याचा. काय पाहिलं? देवाचा चेहरा पाहणं म्हणजे त्याच्या हुजुरीमध्ये बसणं. एलिया म्हटला, मी तुला साधारण दिसलो असतो तरी मी देवाच्या उपस्थितीत बसणारा व्यक्ती आहे. परमेश्वराच्या प्रेझेन्स मध्ये बसणारे व्यक्ती साधे दिसू शकतात. पौलुस काय असा लय भारी भक्कम नव्हता, लुकडा पुकडा, हाईट पण त्याला नव्हती. वाचलं तर समजेल. पण काय स्वर्ग, प्रकटीकरण, प्रकटीकरणावर प्रकटीकरण. कसे? त्याच्या प्रेमात बसलो पाहिजे आपण, त्याच्या प्रेमात. एक गीत आय डोंट नो येते, हजारों में तू, हजारों में तू सुंदर यीशु, शारोन का गुलाम है तू. आता माझ्या मागं म्हणा, हजारों में तू सुंदर यीशु, शारोन का, शारोन का गुलाम है तू. पुन्हा एकदा स्तुती करा. हजारों में तू सुंदर यीशु, शारोन का गुलाम है तू. कसं काय? रत्नगीत मध्ये लिहिलेलं आहे. एक दिवशी पहाटेच्या वेळेस परमेश्वराच्या सानिध्यात असताना आपण वाचतो, ऐक रत्नगीत मध्ये असं कसंच लिहिलेलं आहे ना. तो तिला शोधायला जातो, इकडं तिचे डोळे असे, त्याचं हे असं, त्याचं ते असं. परमेश्वरा का? अरे ते प्रेम आहे. कलिसियाचं आणि देवाचं नातं दाखवलंय ते. जगिक दृष्टीने नका वाचू, स्वर्गीय दृष्टीने वाचा त्याला. तर राजकुमार बाहेर दरवाजा ठोकत नव्हतो, अगं दार उघड, मी दहीवराने भरून तुला भेटायला आलोय. अगं दार उघड, मी दहीवराने भरून तुला भेटायला आलोय. ती म्हणती, मी अशा अवस्थेत नाही की मी दार उघडू शकेन. पहाटेच्या वेळेस तो येतो आणि तो म्हणतो, दार उघड प्रिये, मी तुला भेटायला आलोय. आणि विशेष करून तो असं लिहितो, वाचायचं की मी दहीवराने भरलोय. कशाने भरलोय? दहीवराने. अहरोनाच्या डोक्यावरून दाढीपर्यंत काय उतरलं? कशाप्रमाणे? अभिषेकाच्या तेलाप्रमाणे. तो म्हणतो, मी दहीवराने भरून उभा आहे. ती म्हणते, मी अशा अवस्थेत नाही देवा, किंवा मग माझ्या प्रियकरा, की मी दार उघडून तुला मध्ये घेऊ शकते. आणि मग तो थांबला 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 आणि लिहिलेला आहे, तो निघून गेला. आणि मग नंतर ही उठली प्रियसी त्याची, कलिसिया त्याची. नंतर उठली कधी? निघून गेल्यावर. समजतोय ना? येशूच्या नावात आत्मिक नेत्र, आत्मिक मन, आत्मिक बुद्ध्या सगळे खटाखट उघडे केले जाऊ येशूच्या. मग ही उठली, तयारी बियारी केली आणि मग फिरायला लागली. कुठे आहेस तू? माझा प्रिय करा,
प्रियकर निघून गेला. तो वाट पाहत होता, तो दहीवराने भरलेला होता. दहीवर आशीर्वादाचं प्रतीक आहे, कृपेचं प्रतीक आहे. तो येतो तुझ्याशी सहवास करायला, तुझ्याशी बोलायला. परमेश्वर पहाटेच्या वेळेस येतो आणि आपण अशा अवस्थेत नसतो की दार उघडून त्याला स्वागत करू शकू. तो निघून जातो आणि मग ती पूर्ण येरुशलेम फिरती फिरती फिरती, माझा प्रिय घर कुठं गेला, माझा प्रिय घर कुठं गेला, माझा प्रिय. मग येरुशलेमच्या बाया म्हणतात, असं काय ग तुझ्या प्रिय घरामध्ये त्याला शोधते. मग ती म्हणती, माझा प्रिय घर हजारांमध्ये एक आहे, माझा प्रिय घर शारोनचा गुलाब आहे. हजारों में तू सुंदर यीशु, शारोन का गुलाब है तू, हजारों में तू. म्हणा की सुंदर येशू. कसा आहे तुमचा येशू? कोणाशीही त्याचं मॅच होऊ शकत नाही. नका झालो त्याला. हा, थँक्यू. कोणाशी जुळूच शकत नाही. म्हणजे आपण म्हणू शकतो ह्याचा स्वभाव, त्याचा स्वभाव. येशूचा स्वभाव असा आहे, ह्याचा त्याचा सगळे धोका देतील, येशू नाही देत. येशू दाराशी उभा आहे, दहीवराने भरलेला. आपण त्याची प्रियसी आहोत. मंडळी त्याची बिलव्हेड आहे आणि आपण तयार असलो पाहिजे जेव्हा तो येतो आणि ठोकतो उघडायला. है ना? ये प्रभू, मी तयार आहे तुझ्याशी बोलायला. जेव्हा आज पहाटे रात्री, म्हणजे मला जो पण 2 तास झाले, 2 तासात माझा थकवा जाईल असा माझा थकवा नव्हता. मी घरी गेल्यावर 2 दिवस आरामशीर झोपणार आहे, एवढा थकवा आहे. तसं होत नाही हा, अजून कामं वाढतात माझ्या घरी गेल्यावर. आनंद आहे मला. बैलाच्या असल्याने गोठा घाण जरी असला तरी धनधान्याची समृद्धी असते. हालेलुया. म्हणून काम करायला, देवाचं काम करायला, कष्ट करायला आणि स्ट्रेसला घाबरायचं नाही. ये जीते जागते सबूत है, बहुत काम रहता है हमको इधर से जाने के बाद. सॅटर्डे संडे येणार आहे, काय झोपायचं? कोणाला सॅटर्डे संडे लोकांना हॉलिडे असतात आणि आमचे वर्किंग डे असतात. हालेलुया. जगा वेगळे लोक असेच असतात. देवाचा सहवास, जितकं देवाजवळ जाऊ तितकं असाधारण कामं होतील. जितकं देवाजवळ राहू तितकं परमेश्वर अधिक काम करेल. बघा ना, एलिया म्हणतो, मी परमेश्वराच्या हुजुरीस असणारा व्यक्ती आहे. तुम्हाला साधं समजतो का? हालेलुया. वाचूया. त्याच्या जीविताची शपथ वाहून सांगतो की जी वर्ष आता येणार, नाही पॉइंट. एलिया तिशबी हा गिलाद येथे उपरा म्हणून राहणाऱ्यांपैकी एक होता. तो अहबास म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर ज्याच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ. हा, तो म्हणतोय, तो म्हटला का मी सांगतो? नाही, ज्याच्या थ्रू मी बोलणार आहे त्याच्या हुजुरास मी बसतो, ज्याच्या द्वारे मी बोलणार आहे, ज्याच्या कडून मी ऐकून बोलणार आहे. तो काय म्हणतो, मी ज्या देवाची सेवा करतो आणि ज्या देवाची मी उपासना करतो, ज्या देवाच्या सहवासात मी राहतो, त्याचा दास मी बोलतोय. देवाचा सहवास. पुढे पाहूया आपण नंतर त्याच्या जीवनामध्ये काय काय गोष्टी घडल्या. परमेश्वराचे वचन. एक मिनिट. हा, वचन धनीचा मुलगा आजारी पडला. त्याचा रोग इतका वाढला की त्याचा श्वास बंद झाला. नाही, 17 एक पासून पुढे वाचूया.
एलिया तिशबी हा गिलाद येथे उपरी म्हणून राहणाऱ्यांपैकी एक होता. तो अहबास म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर ज्याच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ वाहून सांगतो की जी वर्ष आता येणार त्यात दहीवर अथवा पाऊस पडणार नाही. हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल. दहीवर आणि पाऊस मी आत्ताच सांगितलं ना, आशीर्वादाचं प्रतीक आहे. बघा, हा, परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की येथून निघून पूर्व दिशेस जा. परमेश्वराचं वचन आता त्याला प्राप्त झालं की तू इथून निघून पूर्व दिशेस जा. व यार्देने कसं प्राप्त झालं? तेव्हा एलियाकडे बायबल नव्हतं, जे आता तुमच्याकडे. कसं प्राप्त झालं? आज आपल्याला काही प्राप्त करायचं आहे तर आपण बायबल वाचतो की नाही? नाही, मला परमेश्वर माझ्याशी बोलेल, है ना, देव मला काहीतरी बोलेल. नंतर मग आपण देवाच्या सहवासात बसतो. मोस्ट ऑफ परमेश्वर माझ्याशी त्याच्या सहवासात असताना बऱ्याच गोष्टी देतो, बऱ्याच गोष्टी बोलतो देव. इथं त्याच्याकडे शास्त्र नाहीये, मग त्याला कसं काय परमेश्वर बोलला की तू इथं राहू नको, इथून इथे जा? त्या सहवासात परमेश्वर आपल्याला मार्गदर्शन करतो. जेव्हा आपण परमेश्वराचं ऐकतो तेव्हा आशीर्वाद आणि भलाई ही आपलीच असते. जेव्हा आपण त्याचं ऐकतो माणसं कान बंद करतात. देवाचा आवाज इथं नाही येत. जिथून आपण ऐकायचा प्रयत्न करतो, है ना, देवाचा आवाज लिहिलेला आहे. पवित्र आत्म्याचा आवाज तुमच्या अंतर्यामाच्या कानाला ऐकू येतो. म्हणा, मला 4 कान आहे, एक शारीरिक, एक आत्मिक, है ना. म्हणा, जे 2 आत्मिक कान आहे ते माझ्या हृदयात आहे. काहीतरी वेगळंच ना. किती कान आहे आपल्याला? इथून माणसांचं ऐकायचं, इथून देवाचं ऐकायचं. पवित्र आत्मा आपल्या हृदयाच्या खोल अंतर्यामात बोलतो. अंतर्याम पण नाही, खोल. आशीर्वाद पाहिजे असेल तर खोल अंतर्यामाचा आवाज ऐकायचा, जिथं देव बोलतो. आमेन. हा, पुढे. व यार्देने समोरच्या करीत ओहळाला नजीक लपून राहा. त्या ओहळाचे पाणी तुला प्यायला मिळेल आणि मी कावळ्यांना आज्ञा केली आहे ते तुला अन्न पुरवतील. कधी कधी परमेश्वराचा आवाज ऐकतो आणि आशीर्वाद इमिडिएटली दिसतो. होळा दिसतो, कावळा पण दिसतो आणि मग विश्वास कसा बळकट होतो. वा 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 वा, काय माझा परमेश्वर आहे, भलाईच भलाई, भलाईच भलाई. पुढे. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे करून तो यार्देने समोरच्या करीत ओहळाला नजीक जाऊन जीवनामध्ये परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे करायचं. कोणाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे वागायचं नाही. बरं, कोणते माणसं देवाकडनं आहे हे पण ओळखायचं, माणसांचं पण ऐकायचं. जास्त मध खाऊन वाद होऊ द्यायचा नाही. म्हणा, बाळक लोकांचं, सेवकांचं, जे जेन्युइन आहेत, जे देवाच्या सहवासात बसणारे आहेत, त्यांचं ऐकायचं. आमेन. हा, आता त्याला होळा पण भेटला, कावळा पण भेटला. म्हणा, होळा, कावळा. जीभ नाही वळत का हो तुमची? देवाने आत्ता सांभाळलं, नाही तर वळलीच असती माझी. कावळे त्याला भाकरी व मांस सकाळ संध्याकाळ आणून देत. मी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुमच्यावर घोषणा करते, दैवी मदतगार तुमच्या जीवनामध्ये येत आहे. रिसीव इन जीसस नेम. मी सुद्धा घोषित करते, दैवी मदतगार. कावळा काळा आणि काय करल म्हणून त्याला तुच्छ लेखू नका. फुटलेल्या तारवाच्या फळ्यांवर पौल आणि त्याचे लोक किनाऱ्यावर आले. ज्या लोकांकडनं तुम्ही अपेक्षा करू शकत नाही, किंवा ज्या परिस्थितीत पाणी फुटल, ज्या जमिनीतून पाणी फुटेल अशी तुम्हाला अपेक्षा जी वाटत नाहीये ना, की कावळा स्वतःच इतका हावरट असतो, तो काय मला भाकर देईल, हे असे हावरट लोक तुमची मदत करतील येशूच्या नावात. हालेलुया. अनेक लोक तुमच्या सहवासात येणार आहे, अनेक दैवी मदतनीस तुमच्या जीवनात येणार आहे. बिलीव्ह इन जीसस नेम. बिलीव्ह करा. आज आतापासून बरेच संदेश ऐकले असतील आणि
आणि बऱ्याच गोष्टी तुम्ही प्रॉफिटिकली ऐकल्या असाल, पण हे जे होणार आहे ते इथून बाहेर पडताच होणार आहे. हे जे होणार आहे इथून बाहेर पडताच तुम्ही म्हणाल, अरे आजच ऐकलं मी, आजच, आणि आजच कसं उत्तर मिळालं. हालेलुया. दैवी मदतनीसांवर भरोसा ठेवायचा, प्रभू पाठवतो. हालेलुया. जेव्हा येशू उपवास प्रार्थना करून गळून गेला, थकून गेला, त्याला भूक लागली, शैतानाला उत्तर देऊन तो पूर्णपणे थकला, शक्ती संपली, तेव्हा स्वर्गातनं स्वर्गदूत येऊन त्याची सेवा करू लागले. हालेलुया. नेक्स्ट. काही दिवसांनी ओहळ आटून गेले. हा, कधी कधी देव सांगतो आणि तसं केल्यावर पण, मी थोडाच वेळ घेते, जास्त वेळ नाही घेत. देव सांगतो आणि देवाच्या सांगितल्याने केल्यावर सुद्धा होळा आटू शकतो, कावळा येणं बंद होऊ शकतं. पण मग असं समजायचं नाही की देव शांत बसलाय. प्लॅन बी म्हटलं ना, जी बोलते, जो दुसरा योजना आहे, जी दुसरी योजना आहे ती तयार आहे. आता ती योजना कशी, तुझ्या पुरतच नाहीये, आता तुझ्याद्वारे कोणाला तरी आशीर्वादित करण्याची योजना आहे. ती म्हणजे ती स्त्री. हालेलुया. कम ऑन. कारण त्या देशात पर्जन्यवृष्टी झाली नाही. हा, तेव्हा त्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की चल सिदोनातील सारफत नगरात जाऊन राहा. आता ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्याला होळा भेटला, त्याला कावळा भेटला, तो आवाज ऐकला, तो तिथपर्यंत पोहोचला एलिया. का? कारण तो देवाच्या सहवासात होता. आता पुन्हा होळा आटला, कावळा पण उडाला, पण सहवास मात्र टिकून आहे. हा सहवास आपल्या जीवनामध्ये टिकून राहायला पाहिजे. म्हणजे होळा आटल्यावर, कावळा उडून गेल्यावर नेक्स्ट काय येणार आहे ते पण देव लगेचच सांगणार आहे. हालेलुया. हालेलुया. आणि काय झालं? पहा, तुझे पोषण करण्याची त्यातल्या एका विधवेला मी आज्ञा केली आहे. हालेलुया. हालेलुया. आणि त्या विधवेचं जे पण होतं ना प्रियानो, चला वाचूया पटकन आणि संपवूया आपण. त्याप्रमाणे तो सारफत येथे गेला. नगराच्या वेशीजवळ तो आला, तेव्हा एक विधवा स्त्री काटक्या गोळा करताना त्याने पाहिले. ओ हालेलुया. तिला हाक मारून तो म्हणाला, मला एका भांड्यात प्यायला थोडेसे पाणी घेऊन ये. ती पाणी आणायला जात असताना त्याने तिला आणखी हाक मारून सांगितले, आपल्या हाती एक भाकरीचा तुकडा मला घेऊन ये. ती म्हणाली, तुमचा देव परमेश्वर ह्याच्या जीविताची शपथ, माझ्याजवळ भाकर मुळीच नाही. मडक्यात मूठभर पीठ आणि कुपीत थोडेसे तेल एवढे मात्र आहे. मी 2 काटक्या जमा करीत आहे. मग मी घरी जाऊन माझ्यासाठी व आपल्या मुलासाठी ते तयार करीन, ते आम्ही खाऊ आणि मग मरू. एलिया तिला म्हणाला, भिऊ नकोस, तू जा आणि म्हणतेस त्याप्रमाणे कर. पण त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण. नंतर आपल्यासाठी व आपल्या मुलासाठी भाज. इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, परमेश्वर पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करील. त्या दिवसापर्यंत तुझे पिठाचे मडके रिकामे होणार नाही आणि तेलाची कुपी आटणार नाही. तिने जाऊन एलियाच्या सांगण्याप्रमाणे केले. तो, ती व तिचे कुटुंब ह्यांचा त्यावर पुष्कळ दिवस निर्वाह झाला. हालेलुया. आता काय झालं? देवाच्या सांगण्याने एलिया परमेश्वराच्या उपस्थितीत असताना परमेश्वराने सांगितलं, त्या विधवेकडे जा आणि तिच्याकडनं भाकर आणि तिच्याकडनं पाणी माग. या गोष्टी मध्ये सांगायचं मला, एलिया आणि एलियाचं ह्या विधवेचं खूप ऐकलं असेल आपण. मिस काय करायचं नाही ते म्हणजे तो ऐकायचा देवाकडनं. आपल्याला भाकर पाहिजे, होळा पाहिजे, विधवा स्त्री पाहिजे, तेल पाहिजे, कुप्पी पाहिजे, सगळं पाहिजे, सहवास. आज ती विधवा आशीर्वादित झाली, त्या एलियाचं पण पोट भरलं. एलियाला कावळा कुठून आला? त्या सहवासामुळे. तो सहवास, तो मेने काय आपण
याकोबाच्या पत्रामध्ये, एलिया तुमच्या माझ्यासारखा दुःख भोगी होता, पण तो प्रेयरफुल पर्सन होता. हालेलुया. नीतिमान देवाने आपल्याला केलंय. आता नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्याचं प्रबळ आहे, तर नीतिमानाची प्रार्थना प्रबळ आहे. नीतिमान आहे, प्रार्थना प्रबळ आहे. विसरायचं नाही. आता मी एक संदेश, मला माहिती नाही किती जणांनी ऐकला. येशू